जिल्हा काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकार विरोधात रास्ता रोको आंदोलन। दिल्ली येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस खासदार प्रियंका गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह इतर विरोधी पक्षांच्या खासदारांना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ वाशिम शहरातील पाटणी चौकात काँग्रेस पक्षातर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांना पाठिंबा जाहीर केला। लोकशाहीत शांततापूर्ण आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असून विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढावा अशी मागणी आंदोलकांनी केली। आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असून पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात आणली। नीटचा पेपर फुटून या देशामध्ये जे काही अराजकता माजली, विद्यार्थ्यावर जंतर मंतरवर जो काही लाठीचार्ज झाला, त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटी वाशिमच्या वतीने या ठिकाणी रास्ता रोकोचं आंदोलन केलं। काल आमच्या देशाचे नेते राहुलजी गांधी यांना ज्या पद्धतीने त्यांनी वागणूक दिली, त्याच्यामध्ये विरोधी पक्षनेता जर आंदोलन करू शकत नसेल, उपोषण करू शकत नसेल, ते जर दडपून टाकण्याचा भाग जर हे सरकार हातात घेत असेल आणि त्याच्या उलट बीजेपीचे आम्ही काही स्टेटमेंट पाहून राहिलो की काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या घराच्या समोर, काँग्रेसच्या कार्यालयाच्या समोर निदर्शनं करायची, म्हणजे उलट्या चोरांच्या बोंबा मारण्याचं काम या ठिकाणी झालं। आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं मोदी सरकारचा धिक्कार करतो। या ठिकाणी शिक्षण मंत्र्याचा, धर्मेंद्र सिंगाचा राजीनामा झाला पाहिजे। अमित शहा यांच्याकडे जे गृह खातं आहे, हे गृह खातं अतिशय म्हणजे अकार्यक्षम आहे, त्याच्यामध्ये मोदीचा सुद्धा राजीनामा झाला पाहिजे, अशी आमची या वाशिम जिल्ह्याच्या काँग्रेसच्या वतीनं, आमच्या शेतकऱ्याच्या वतीनं, विद्यार्थ्यांच्या वतीनं, आमची सगळ्या जिल्हावासियांच्या वतीनं मागणी आहे।